नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यामध्ये सिंचनाची सोय व्हावी, शेतकऱ्यांना चांगलं पाणी उपलब्ध व्हावं म्हणून मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना चालू करण्यात आली होती आणि ती जे काही नक्षलग्रस्त जिल्हे होते, आवर्षणग्रस्त जिल्हे होते, अशा जिल्ह्यामध्ये ही योजना चालू केली होती आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावं आणि शेतीला पाणी मिळावं हा महत्त्वाचा त्यामध्ये उद्देश होता। आणि मित्रांनो, ही योजना 19 ऑगस्ट 2019 मध्ये काही जिल्ह्यामध्येच चालू करण्यात आली होती। मात्र त्यानंतर त्या योजनेमध्ये बदल करून इतरही जिल्ह्यातील राज्यातील जे काही तालुके आहेत सर्व तालुक्यांना याचा लाभ मिळावा म्हणून 18 नोव्हेंबर 2021 रोजी या योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली आणि राज्यातील इतरही काही तालुके यामध्ये समाविष्ट करण्यात आले। मुख्यमंत्री कृषी सिंचन शाश्वत योजनेअंतर्गत इतरही जे अनुदानाचे काही लाभ होते त्यामध्ये शेततळे असेल, शेततळ्याचं अस्तरीकरण असेल, म्हणजे ताडपत्रीचं अस्तरीकरण, हे सुद्धा अनुदान त्यासोबत देण्यास सुरुवात केली। हरितगृह उभारणे, कृषी शेडनेट उभारणे या माध्यमातून शेतकऱ्यांना भाजीपाला घेता यावा आणि तो चांगला भाजीपाला हा जनतेला सुद्धा खायला मिळावा यामध्ये महत्त्वाचा असा उद्देश होता आणि या गोष्टीला सुद्धा अनुदान देण्यात येत होते आणि आतापर्यंत ते अनुदान चालूच आहे। आणि याच माध्यमातून सन 2024-25 मध्ये या शेततळ्यांच्या जे वैयक्तिक शेततळे आहेत त्यांच्या अनुदानासाठी 529 कोटी 50 लाख रुपये अनुदान हे शासनाने वितरित केलेले आहे। आता यापुढे ज्या काही शेतकऱ्यांनी शेततळे केलेले आहेत त्या शेतकऱ्यांना हे अनुदान महाडीबीटीच्या माध्यमातून वितरित करण्याचा शासन निर्णय सुद्धा शासनाने काढलेला आहे। आणि मित्रांनो, आता कोणकोणत्या जिल्ह्यांना हे अनुदान मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादीच आहे। आता ती तुम्हाला यादी बघायची असेल तर आपल्या लिंकमध्ये सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये मी देणार आहे। पण मित्रांनो, तुम्हाला यादी सुद्धा मी याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी हे अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात किती शेततळे आहेत आणि त्यासाठी किती निधी वितरित करण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, ठाणे जिल्ह्यामध्ये 5 शेततळे आहेत, त्या तळ्यांसाठी 3.75 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर पालघर जिल्ह्यामध्ये तळही नाही। रायगड जिल्ह्यामध्ये 10 शेततळी आहेत, त्यासाठी 7.50 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1 तळं आहे, त्यासाठी 0.75 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 0 आहे आणि त्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी 120 शेततळी आहेत, या शेततळ्यांसाठी 90.00 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यामध्ये 1च शेततळं आहे, त्यासाठी 0.75 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर जळगाव जिल्ह्यामध्ये 1 शेततळं आहे, त्यासाठी 0.75 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। नंदुरबारमध्ये 0 आहे। त्यानंतर अहिल्यानगरमध्ये 152 शेततळी आहेत, 114.00 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 5 शेततळी आहेत, यासाठी 3.75 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 41 शेततळी आहेत, यासाठी 30.75 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये 3 शेततळी आहेत, यासाठी 2.25 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। सांगली जिल्ह्यामध्ये 12 शेततळी आहेत, या शेततळ्यांसाठी 9.00 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 0 आहे आणि त्यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 47 शेततळी आहेत, या शेततळ्यांसाठी 35.25 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे जालना जिल्ह्यामध्ये 94 शेततळी आहेत, या शेततळ्यांसाठी 70.50 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये 23 शेततळी आहेत, या शेततळ्यांसाठी 17.25 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे लातूरमध्ये 0 शेततळी आहेत। त्यानंतर आहे धाराशिवमध्ये 2 शेततळी आहेत, यांच्यासाठी 1.50 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे। त्यानंतर आहे नांदेडमध्ये 2 शेततळी, 1.50 लक्ष निधी। परभणी जिल्ह्यामध्ये 0 शेततळी, हिंगोली जिल्ह्यामध्ये 1 आहे, त्यासाठी 0.75 लक्ष निधी वितरित करण्यात आलेला आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 1 शेततळी आहे, यासाठी 0.75 लक्ष निधी। अकोला जिल्ह्यामध्ये 0,
वाशिम जिल्ह्यामध्ये 2 आहेत त्यासाठी 1.50 लक्ष, अमरावतीमध्ये 1 आहे यासाठी 0.75 लक्ष, यवतमाळमध्ये 17 शेततळी आहेत त्यासाठी 12.75 लक्ष, वर्धा जिल्ह्यामध्ये 0 शेततळे आहेत, त्यानंतर नागपूर जिल्ह्यामध्ये 1 शेततळ आहे यासाठी 0.75 लक्ष, भंडारा जिल्ह्यामध्ये 0, गोंदिया जिल्ह्यामध्ये 0, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 6 शेततळी यासाठी 4.50 लक्ष आणि गडचिरोलीमध्ये 158 शेततळी आहेत यासाठी 118.50 लक्ष एवढा निधी वितरित करण्यात आलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, यापुढे ज्या शेतकऱ्यांनी ही शेततळी केलेली आहेत त्या शेतकऱ्यांना हा निधी मिळणार आहे अशी ही माहिती होती शासन निर्णयाद्वारे दिलेली. तर आपल्याला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.